श्री स्वामी समर्थ छायांक ज्योतिषमध्ये आपले स्वागत आहे. आजच्या या विशेष विश्लेषणामध्ये आपण एका अत्यंत गूढ पण खऱ्या अर्थाने गेम चेंजर ठरू शकणाऱ्या विषयावर बोलणार आहोत. ती म्हणजे ब्रह्मांडाशी संवाद साधण्याची गुप्त भाषा. अगदी खरं सांगायचं तर हे रहस्य एकदा का समजलं की आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींचा अर्थ अगदी स्पष्टपणे उलगडायला लागतो. आता सुरुवातीलाच एक विचार करा, आपल्या प्रार्थना ब्रह्मांड का बरं ऐकत नाही? बऱ्याचदा आपल्या आयुष्यात अशी एक निराशा येते ना, की आपण रोज अगदी नियमाने पॉझिटिव्ह थिंकिंग करतो, डोळ्यांसमोर चांगल्या गोष्टींची चित्रे उभी करतो, मनापासून प्रार्थनाही करतो, पण तरीही असं वाटतं की ब्रह्मांड आपल्याकडे साफ दुर्लक्ष करतंय. तीच नोकरी, तीच अडकल्यासारखी भावना, काहीच बदलत नाही. मग नेमकं काय चुकतंय आपलं? तर चला, यामागचं नेमकं कारण काय असू शकतं ते आता भाग 1 मध्ये पाहूया. ब्रह्मांडाची गुप्त भाषा. हे समजून घेण्यासाठी ना, उपनिषदांमधील एक अत्यंत प्राचीन आणि सखोल वाक्य खूप महत्वाचं आहे. यथा पिंडे तथा ब्रह्मांडे. आता याचा अगदी सोपा पण तितकाच शक्तिशाली अर्थ सांगायचा तर, जसं आत तसंच बाहेर. बघा, हे ब्रह्मांड म्हणजे कुठेतरी दूर ढगांवर बसलेलं एखादं कठोर यंत्र नाहीये, तर ते आपल्याच आतील चेतनेचा, आपल्या जाणीवेचा एक विशाल विस्तार आहे. थोडक्यात सांगायचं तर आपलं बाहेरचं जग हे केवळ आपल्या आतल्या मानसिक स्थितीचा एक आरसा आहे. जर आत गोंधळ असेल ना, तर बाहेरही आपल्याला तोच गोंधळ दिसणार हे नक्की. मग हा गोंधळ नेमका कसा असतो? एका बाजूला असते आपली जाणीवपूर्वक केलेली कृती, म्हणजे आपले शब्द, रोजचे अफर्मेशन्स आणि आपण बळजबरीने केलेली दृश्यात्मक कल्पना. पण दुसऱ्या बाजूला जे खरं अंतर्मनातील वास्तव असतं, तिथे मात्र आपली खोलवर रुजलेली भीती, शंका आणि भावनिक कंपने असतात. आता एक धक्कादायक सत्य सांगू का? ब्रह्मांड आपले बोललेले शब्द ऐकतच नाही. होय, शब्दांचा केवळ एक भ्रम असतो. ब्रह्मांड फक्त आणि फक्त आपल्या भावनांची, आपल्या ऊर्जेची वारंवारता वाचतं. आणि म्हणूनच आपण आता भाग 2 कडे वळतोय. शब्दांऐवजी कंपनांची, म्हणजेच व्हायब्रेशन्सची शक्ती. हे समजून घेण्यासाठी एक सोपी कल्पना करूया. एका अगदी शांत तलावात आपण एक खडा टाकला तर काय होतं? अतिशय स्पष्ट आणि सुंदर लाटा निर्माण होतात, बरोबर? पण जर एकाच वेळी 10 वेगवेगळे दगड धाडाड फेकले तर साहजिकच एकच गोंधळ उडेल आणि त्या लाटा एकमेकांवर आदळून नष्ट होतील. आपलं मनरूपी तळं आणि त्याची कंपने अगदी तशीच आहेत. म्हणजे एका बाजूला आपण संपत्तीची, यशाची इच्छा व्यक्त करतोय आणि त्याच वेळी दुसऱ्या बाजूला अपयशाची भीती बाळगतोय. हा असा गोंधळलेला आणि न वाचता येणारा सिग्नल आपण ब्रह्मांडाकडे पाठवतोय. मग ब्रह्मांड तरी काय करणार? मग साहजिकच प्रश्न पडतो की हा अंतर्गत गोंधळ येतो तरी कुठून? यासाठी आपल्याला स्वतःच्या आत डोकावावे लागेल. पाहूया भाग 3, शॅडो, अंतर्मनातील अंधार. सुप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ कार्ल यंग यांचं एक अतिशय मार्मिक वाक्य आहे. ते म्हणतात, जोपर्यंत अचेतन मनाला चेतन बनवले जात नाही, तोपर्यंत ते आपल्या आयुष्यावर नियंत्रण ठेवत राहील आणि आपण त्याला आपले नशीब म्हणू. जंग यांनी या संकल्पनेला शॅडो असं म्हटले. म्हणजे काय? तर आपल्याच मनातला तो दुर्लक्षित अंधार आणि स्वतःला कुठेतरी अयोग्य समजण्याची ती लपलेली भावना, जी कोणताही आवाज न करता अगदी शांतपणे आपलं वास्तव घडवत असते. हे एका विशाल झाडाच्या उदाहरणाने समजून घेऊ. झाडाची पाने म्हणजे आपले जाणीवपूर्वक विचार आहेत असं समजा, आणि जमिनीखाली लपलेली त्याची मुळे, ती म्हणजे आपले खोलवर गाडलेले गेलेले विश्वास आणि भीती. आता विचार करा, पानांवर आपण कितीही सकारात्मक विचारांचा सूर्यप्रकाश टाकला तरीही जर मुळेच अपराधाच्या आणि भीतीसारख्या विषारी मातीत रुजलेली असतील, तर त्या झाडाला कधीही गोड फळं येऊ शकतील का? अजिबात नाही. आता समस्येचं निदान तर झालं, पण यावर उपाय काय? तोच आपण भाग 4 मध्ये पाहणार आहोत. मुळांची शुद्धी आणि स्वीकार. ही स्वतःच्या आत डोकावून पाहण्याची आणि स्वतःला बदलण्याची एक अतिशय सुंदर प्रक्रिया आहे. याची सुरुवात होते ती अगदी शांततेत बसण्यापासून. त्यानंतर स्वतःच्या सर्वात आतल्या अंतर्मनाला विचारायचं की आपल्याला खरोखर कशाची भीती वाटतेय, आणि जे काही उत्तर मिळेल त्या लपलेल्या भावनांचा अत्यंत प्रेमाने स्वीकार करायचा. शेवटी स्वतःच्या पूर्णत्वाची घोषणा करायची. लक्षात घ्या, आयुष्यातील वेदना किंवा अपयश ही काही ब्रह्मांडाने दिलेली शिक्षा नाहीये, तर या लपलेल्या भावनिक जखमा भरून काढण्यासाठी वाजलेली ती एक अलार्म बेल आहे.
एकदा का आपण आपल्या आतल्या या अंधाराचा स्वीकार केला ना, की संवादाची भाषाच पूर्णपणे बदलून जाते. एका बाजूला असतं गरजेपोटी भीक मागणं, जसं की मला प्रेमाची गरज आहे, हे मुळात आपल्यातली कमतरता दर्शवतं. पण दुसऱ्या बाजूला असतं पूर्णत्वातून घोषणा करणं, जसं की मीच प्रेम आहे, हे विपुलता दर्शवतं. स्वतःच्या शॅडोचा स्वीकार केल्यावर आपण एका पीडितासारखं भीक मागणं थांबवतो आणि एका सशक्त निर्मात्यासारखे आपलं स्वतःचं वास्तव निर्माण करू लागतो. आता आपण या विश्लेषणाचे अंतिम आणि सर्वात शक्तिशाली टप्प्यावर आलो आहोत. भाग 5. कृतज्ञतेची सर्वोच्च वारंवारता. इथला सर्वात महत्त्वाचा मुद्दा समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. कृतज्ञता म्हणजे केवळ कोणाला तरी थँक्यू म्हणण्याचा एक चांगला शिष्टाचार नाहीये. कृतज्ञता ही अशी सर्वोच्च ऊर्जा वारंवारता, अशी फ्रिक्वेन्सी आहे जी आपल्या आत्म्याला ब्रह्मांडाच्या अथांग विपुलतेशी थेट जोडते. आपल्याकडे आज जे आहे आणि जे भविष्यात आपल्याकडे येणार आहे त्या सर्वांबद्दल आधीच आभारी असणं हे ब्रह्मांडाला त्याच उच्च वारंवारतेशी जुळवून घेण्यास अक्षरशः भाग पाडतं. हे खरंच एखाद्या जादूसारखं काम करतं. मग या खऱ्या परिवर्तनासाठी रोज काय करता येईल? अगदी साध्या पण विलक्षण कृती आहेत. पहिलं म्हणजे स्वतःशी होणारे नकारात्मक बोलणे त्वरित ओळखणे आणि ते तिथेच थांबवणे. दुसरं, सततच्या तक्रारींची जागा सशक्त करणाऱ्या घोषणांनी घेणे. आणि तिसरं म्हणजे न पाहिलेल्या आशीर्वादांसाठी दररोज सकाळी कृतज्ञता व्यक्त करणे. या छोट्या सवयींना आपल्या अंतर्मनाला प्रशिक्षित करतात आणि ब्रह्मांडाची ती खरी गुप्त भाषा अगदी अस्खलितपणे बोलायला शिकवतात. एक गोष्ट मात्र कायम लक्षात ठेवली पाहिजे. मानवी अस्तित्व हे काही कोणतं तुटलेलं निराधार याचक नाहीये. आपण सर्वजण या अफाट ब्रह्मांडाचा एक अत्यंत मौल्यवान, शक्तिशाली आणि अविभाज्य भाग आहोत. आपलं स्वतःचं महत्त्व आणि ब्रह्मांडाशी असलेला हा आपला अतूट संबंध ओळखून जगणे हाच खऱ्या अर्थाने मुक्तीचा मार्ग आहे. शेवटी या एका महत्त्वाच्या प्रश्नावर आपण नक्की विचार करूया. आज कोणती लपलेली भीती प्रकाशात आणली जाईल आणि तिचं सामर्थ्यात रूपांतर केलं जाईल? आजच या उपचाराच्या दिशेने पहिलं पाऊल टाकण्याची वेळ आली आहे. मनातल्या त्या अंधाराला मान्य करा आणि तो खाली कॉमेंट्समध्ये लिहून काढा. कारण जेव्हा आपण आपली भीती उघडपणे व्यक्त करतो ना, तेव्हा तिची ताकद आपोआप निम्मी होते. हे कायम लक्षात असू द्या की ब्रह्मांड नेहमीच आपलं ऐकत असतं. आता फक्त त्याच्याच भाषेत संवाद साधण्याची सुरुवात करायची आहे. हे विश्लेषण पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.